नमस्कार मैत्रिणींनो, मी वंदना. आज आपण पाहणार आहोत उडदाच्या डाळीची आमटी. तर चला, त्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण पाहूया. तर ही छोटी वाटी उडदाची डाळ, काळी असते, काळी सफेद. हे बघा, अशी अर्धी छोटी वाटी उडदाची डाळ, एक 5-6 तुकडे सुखे खोबरे घ्यायचे, 3 हिरव्या मिरच्या मी 3 घेतल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, 9-10 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं. कोथिंबीर मात्र भरपूर घ्यायची आहे. कोथिंबीरने खूप छान चव लागते या आमटीमध्ये. अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा हिंग. तर चला, पहिले आपण उडदाची डाळ कुकरमध्ये 5-6 शिट्यांमध्ये शिजवून घेऊया. हे बघा, डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण कुकर लावून घेऊया. आता आपण उडदाच्या आमटीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. जे आपण घेतलं होतं सुके खोबरे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, आणि कोथिंबीर, आणि थोडंसं वाटणामध्ये जिरं पण घालायचं. आता आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया. हे बघा, आपण आता वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊ. सर्वप्रथम जिरे, नंतर कढीपत्ता, त्यानंतर धने जिरे पूड, हळद आणि हिंग. सर्व चांगलं परतून घ्यायचं. आणि जो आपण वाटण केलेलं आहे आमटीसाठी, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. वाटण चांगलं आपण परतून घेऊयात, म्हणजे त्याला एक खमंग असा वास येतो. हे बघा, आता आपले वाटण चांगले परतून झाले आहेत. आता आपण याच्यामध्ये जी उडदाची डाळ शिजवून घेतली आहे ती घालून घेऊयात. आपली डाळ सुद्धा खूप छान शिजली आहे. आणि चांगलं परतून घेऊयात या वाटणामध्ये डाळ. आपली डाळ सुद्धा खूप चांगली परतली गेली आहे वाटणामध्ये. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. आता एक चांगली उकळी आली की आपली आमटी तयार. हे पहा, आपल्या आमटीला किती छान उकळी आली आहे. आता आपली आमटी खाण्यासाठी तयार. तर तुम्ही सुद्धा ही आमटी करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.